हॅलो, हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आपण रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आपली स्टार्ट करूया. तर मी इथे एक न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आपण रेसिपी स्टार्ट करूया. इथं मी घेतलेलं आहे 1 किलो चिकन आणि 1 किलो चिकनचं थोडंसं मी रस्सा करणार आहे आणि बाकी चिकन फ्राय करणार आहे आणि त्यासाठी जे काही साहित्य वगैरे, मसाले वगैरे लागणार आहेत, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मी चिकन 2 ते 3 पाण्याने वॉश करून घेतलेलं आहे आणि गॅस चालू करून त्याच्यावरती मी कढई ठेवलेली आहे. थोडंसं तेल ह्याच्यामध्ये आपल्या कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि 1 चमचा आलं, 1 चमचा लसूण म्हणजे पेस्ट टाकलेली आहे आणि थोडीशी मी त्याला तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. नंतर थोडीशी 1 चमचा 1 ते 1.5 चमचा मी हळद आणि 2 चमचे मी सॉरी धना पावडर मिक्स केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो पण जे मसाला आहे ना, ते पण मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे. तर मला बनवायचं आहे चिकन सूप कारण आमच्या घरात सगळ्यांना आवडतं म्हणून मी चिकन सूप बनवण्यासाठी त्याला थोडंसं आलं, लसणाची पेस्ट वगैरे धना पावडर, हळद टाकून चवीनुसार मीठ ॲड करून सगळं व्यवस्थित सूप बनवणार आहे आणि आता थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या चिकनचा कलर वगैरे किती छान आलेला आहे. जेणेकरून आपण लसणाची आणि आलं आलं लसणाची पेस्ट वगैरे घातली तर तळून थोडंसं परतून घेतलं ना, तर खूप छान सूप तयार होतो. तर इथं मी घेतलेलं आहे आपल्या भाजीसाठी लागणारं खोबरं, कांदा आणि कोथिंबीर. तर आधी मी सगळ्यात आधी थोडंसं तेल टाकून खोबऱ्याला एकदम ब्राउन कलर असा करून घेणार आहे आणि ऑलमोस्ट आपलं खोबरं पण एकदम रेडी झालेलं आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये कांदा ॲड करून कांदा पण ब्राउन करून घेणार आहे. तर आपण समजा चिकनच्या भाजीत म्हणा, मटणाच्या भाजीत म्हणा, कांदा वगैरे हे करतो. म्हणजे तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेतो, ब्राउन करून घेतो. तर ते कशासाठी जे खोबऱ्याचा म्हणा, कांद्याचा म्हणा, जे कच्चंपण असतं ना, ते एकदा स्मेल वगैरे सगळं निघून जावं म्हणून थोडंसं त्याला तेलामध्ये फ्राय केलं, तर भाजी आपली उत्तम होते. तर आपल्याकडे गॅसचा फ्लेम चालू केलेला आहे, कढई ठेवलेली आहे आणि जेवढं आपल्या भाजीला तेल लागणार आहे, तेवढं मी तेल थोडंसं कमीच घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहत असाल, मी 2 कांदे चॉप करून घेतलेले आहे आणि त्याला आपल्याला पूर्ण असं गोल्डन ब्राउन करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहिलं असेल एकदम आपला जे कांदा आहे एकदम व्यवस्थित तळून झालेला आहे. आणि इथेच मी टोमॅटो आहे ना, ते पण एक टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याला पण चॉप करून घेतलेला आहे आणि त्याला पण आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. टोमॅटो वगैरे असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्या तेलामध्ये जेणेकरून समजा आपल्या भाजीमध्ये दिसला नाही पाहिजे. तर इथं आपला टोमॅटो आणि कांदा जे आहे ते एकदम व्यवस्थित परतून झालेला आहे. आता आपण तुम्ही पाहिलं असेल की चिकन सूपमध्ये थोडंसं मी अ, आलं लसणाची पेस्ट टाकली होती. तर आपल्याला इथे थोडीशी क्वांटिटी कमी करायची आहे. अर्धा चमचा मी इथं आलं आणि अर्धा चमचा मी लसूण म्हणजे दोन्ही मिक्स करून पेस्ट ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि जे काही मसाले वगैरे आहे ना, आपण मगाशी मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे. तर ते ह्याच्यामध्ये मी आपल्या त्या कांद्या आणि टोमॅटोमध्ये मिक्स करून घेणार आहे आणि त्याला पण चांगले मी तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल, की जे मसाले आहेत ते त्याला एकदम व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. तर आपली आता ह्या स्टेजला आपल्याला थोडेसे मसाले, बेसिक मसाले जे आहे, ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. तुम्हाला तर माहिती आहे माझे मसाले कोणतेच आहे. इथे मी टाकलेला आहे 1 चमचा 1 चमचा मी इथे घेतलेला आहे मटण मसाला, 1 चमचा मी घेतलेला आहे चिकन मसाला आणि होममेड मसाल्याचं इथं मी अर्धा चमचा घेतलेला आहे आणि ह्याला पण मी चांगलं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत असंच परतून घेणार आहे. थोडंसं तेल कमी टाकलं त्याच्यामुळं थोडंसं आपल्या जे भांडं असतं त्या भांड्याला चिकटतं. त्याच्यामुळे थोडा गॅसचा फ्लेम जरी कमी केला तर काही हरकत नाही. फक्त 2 मिनिटं जास्त वाढून आपल्याला चांगला हा मसाला परतून घ्यायचा आहे. तर आपला मसाला एकदम परतून झालेला आहे.
तर आता जे मी चिकन बॉईल करून घेतलेलं आहे ना, ते आता ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. थोडंसं मी एकदम रस्सा पण नाही, एकदम फ्राय म्हणलं की थोडंसं एकदम सुक्कं येतं. त्याच्यामुळे थोडंसं एकदम नॉर्मली मी ते पाणी ठेवलं होतं. ज्यावेळेस आपण चिकनचं जर रस्सा असतं ना, म्हणजे सूप थोडक्यात सूप आहे ना, ते थोडंसं ह्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर आपली भाजी उत्तम अशी आणि चविष्ट होती. तर ह्याच्यामध्ये आता मी थोडंसं मीठ कमी होतं, तर त्यानुसार मी चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर तुम्हाला माहितीच असेल, की मला चिकनच्या भाजीमध्ये गावरान तूप पाहिजेनच. मी थोडंसं ह्याच्यामध्ये गावरान तूप ॲड केलेलं आहे. तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करा. कारण ह्याची टेस्ट जी असते ना, तर खूप वेगळी अशी लागते. तर आपली ही जी फायनल डिश आहे ना, चिकन फ्राय एकदम रेडी झालेला आहे आणि जी आपली कोथिंबीर घेतलेली आहे कट करून, ती पण ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि आपली ही फायनल डिश रेडी झालेली आहे. आणि चिकन फ्राय वगैरे म्हणलं, की चिकन रस्सा म्हणलं, की आपल्याला बाजरीची भाकरी म्हणा, ज्वारीची भाकरी म्हणा पाहिजेच. तर त्यासाठी ही रेसिपी मी आत्तापर्यंत शेअर केलेली नाही. तर ही पण रेसिपी तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल, की मी बाजरीचं इथं पीठ घेतलेलं आहे आणि एका तांब्यामध्ये पाणी घेऊन थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे, की कारण जे आपण ज्यावेळेस आपण थोडंसं मीठ ॲड करतो, तर भाकरीची जी टेस्ट आहे ना, ती पण खूप छान लागते आणि चुलीवरती जर भाकरी बनवली तर उत्तम त्याच्यासोबत इतकं टेस्टी वगैरे जेवण जातं ना, तर आपल्याकडे तर चूल वगैरे नाही, तर गॅस आहे. तर म्हणूनच मी थोडंसं मीठ म्हणजे रेग्युलर करतेच. तर आज पण मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि जी बाजरीची भाकरी आहे ना, ती एकदम मी व्यवस्थित बघा तुम्ही पाहता असाल, की मी माझ्या भाकरी जी आहे ना, मोठ्या-मोठ्याच असतात आणि आपली बाजरीची भाकरी पण बनवून तयार झालेली आहे आणि आपला तवा एकदम पूर्णपणे तापलेला आहे. इथं जर कसं असतं, की आपण समजा तवा जे आहे तो थोडासा थंड जरी राहिला, तरी आपली भाकरी जी आहेत ना ते भाजत नाहीत. म्हणून तवा आपला चांगला तापून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला भाकरी ह्याच्यामध्ये ॲड करायची म्हणजे टाकायची आहे आणि नंतर मी ह्या भाकरी टाकल्याच्या नंतर लगेचच पाणी लावलं. नंतर पाणी नाही लावलं, की चिरा वगैरे पडतात. तर म्हणून मी इथं लगेच पाणी लावून घेतलेलं आहे. तर इथं मी घेतलेलं आहे. दोन्ही बाजून म्हणजे एक साइड आपली भाकरीची भाजून झालेली आहे आणि आपल्याकडे तुम्हाला आधीच सांगितलं होतं, की आपल्याकडे चूल वगैरे नाही, तर आपण तव्यावरती न भाजता जर अशी भाकरी जर भाजली, तर उत्तम खायला लागते. तर तुम्ही पाहिलंच असेल, की मी भाकरी कशा पद्धतीने भाजलेली आहे आणि ह्याची दोन्ही जी बाजू आहेत ना, एकदम भाजून घ्यायची आहे आणि जेवढी भाकरी पातळ असेल ना, तेवढी कुरकुरीत होती आणि खायला पण चविष्ट लागते. तर आपली ही फायनल डिश एकदम रेडी झालेली आहे. तर हे तर आपली एकदम डिश रेडी झालेली आहे. बाजरीची भाकरी, चिकनचा रस्सा आणि चिकन फ्राय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात जा. बाय. टेक केअर.